कारण की भरपूर मेहनत या मैदानासाठी केली. अगदी हे मैदान आपण जर पाहिलं तर बिफोर आफ्टर आपण जर फोटो पाहिला तर भरपूर बदल घडला या संपूर्ण मैदानावरती आणि ते करून दाखवलं. मी तर म्हणेन जवळजवळ 300-400 टप माती या संपूर्ण मैदानाला लागली आणि ती मेहनत मात्र प्रत्येक मुलांनी केली बालदांडी क्रिकेट क्लबचं. आणि या काही मान्यवर इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन सुंदरजी पाटील साहेब आपण मुख्य व्यासपीठावरती या. जैन म्हात्रे साहेब त्यांना देखील मी विनंती करतोय आपण देखील या. तदनंतर जे संपूर्ण मान्यवर इथे उपस्थित आहेत सातपाटीकर त्यांना मी विनंती करेन आपण या मुख्य व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे कारण की बक्षीस वितरणचा कार्यक्रम आपण संपन्न करतोय जरूर. त्यामुळे मी प्रत्येकाला विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती या कारण की आपली स्पर्धा आहे आणि या बक्षीस वितरणचा कार्यक्रम आपण सुरुवात करतोय. सुंदर पाटील त्यांना देखील मी विनंती करेन या. सुंदरजी पाटील साहेब मुख्य व्यासपीठावरती विनंती आहे. संकेतजी पाटील आपण देखील या. चला येस आपण चालू करतोय जरूर. चला ज्या प्रकारे आम्ही नावं घेऊ त्या प्रकारे लगेच तुम्ही मुख्य व्यासपीठावरती या. त्यांना आपण मेडल देऊन जरूर सन्मानित करणार आहोत. अगदी सकाळचं पर्व तुम्ही जरूर पाहतात. येस लास्ट मॅच जी झाली होती मेगा फायनल त्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. साहिल लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण जरूर देऊयात. चला कपिल ठरलाय त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कपिल या आपण फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. तिथे चांगली बॅटिंग केली होती. कपिल या आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आणि मान्यवरांच्या शुभाचे आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. मी विनंती करेन या भागेश जयतेश. चला जयतेश यांच्या शुभाचे आपण देतोय. बायसेप डोले शोले बाजूने यायचं. चला आपण स्वर्गीय बा पाटील साहेब यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय. दुर्गेश धृतेश पाटील यांच्या वतीनं आपण पाहतोय जे मेडल देण्यात आलेत ते आपण जरूर सुपर्द करतोय. ज्यांनी भरपूर मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी केल्या त्यांचं नाव आपण लवकरात लवकर घेऊयात. प्रथमतः अगदी सर्वांना एकत्र आणण्याचं काम केलं एकमेव नाव असं मेहुलजी पाटील यांना आपण जरूर सन्मानित करू. या मेहुलजी पाटील सर्व मुलं या आपण बालदांडे क्रिकेट क्लब समोर या. बालदांडे क्रिकेट क्लब या समोर. बप्पीबाई चला या आपण थोडंसं आरामगृहात आहे समोर या. परंतु विनंती आहे सर्वांना की आपण समोर या. मेहुलजी पाटीलचा सत्कार आपण नंतर करूयात. हार्दिक पाटील चला या. हार्दिक पाटील चला लवकरात लवकर आपण या. जसं नाव घेईल तसं या लगेच बघा कारण की वेळ कमी आहे. बघा कारण की वेळ कमी आहे. लाईव्हचं देखील काही मिनिटं उरलेली आहेत. लाईव्ह देखील थोड्या वेळात बंद होईल. तदनंतर प्रणाल पाटील चला प्रणाल पाटील आपण देखील या. तदनंतर जिग्नेश पाटील आपण देखील या. चला जिग्नेश पाटील जिग्नेश तरे आहेत का? जिग्नेश लवकर या दादा. आशुतोष मेहर चला या. भरपूर मेहनत अफाट मेहनत त्यांनी केली आहे. आशुतोष मेहर या कारण की सन्मान चिन्ह खास करून आपण देतोय त्याला. न्यूश मेहर आशुतोष मेहर त्या दोघांनाही विनंती आपण करूयात या लगेच. बघा नाव घेतल्यावर लगेच या कारण की वेळ फार कमी आहे.
दोन्ही बंधू एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या दोघांसाठी, कारण की समोरचं जे कक्ष आपण पाहतोय, बसण्याची व्यवस्था जी केली आहे एका दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून उभारण्यात आली आहे आणि जी संपूर्ण नेट्स मैदानाचा चौफेर बाजूला लावली आहे, अगदी दिवस रात्र ज्यांनी मेहनत केली अतूट, त्यांच्यासाठी एकदा जोरदार खरंच झाल्या पाहिजेत. त्याच्या माध्यमातून घरातून ही मेहनत. तदनंतर जिज्ञेश तरे या लगेच. तदनंतर दीप तरे, चला या आपण. चला दीप तरे, लंबूदीप म्हणून भरपूर प्रसिद्ध मिळवली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तदनंतर मिल्केश म्हात्रे, चला या मिल्केश म्हात्रे. चला विनंती आहे लवकरात लवकर आपण या. तदनंतर आपण पाहिलं तर भावेश पाटील, आपण या भावेश पाटील लवकर या. तदनंतर विनीत म्हात्रे, विनीत म्हात्रे, भावेश पाटील. चला उत्कर्ष पाटील, आमचे पाशाबाई या. पाशाबाई आपण देखील या. तदनंतर अमय वैती, त्यानंतर विनंती असेल आपण देखील या. तदनंतर आमचे प्रणय पाटील पप्पी, आपण देखील यायचंय. चला विनंती आहे. तदनंतर वैभव उत्ती, चला वैभव. वैभव उठे या आपण. चला लवकर या. तदनंतर जयतेश पाटील, चला जयतेश पाटील इथे उपस्थित आहेत. ईशांत म्हात्रे, ईशांत म्हात्रे, तन्मेश म्हात्रे. तदनंतर आमचे पप्पीबाई झाले का पप्पीबाईचा? हा कनक, रोनक, येस रोनक तरे या आपण. चला रोनक, चला रोनक तरे. तदनंतर चिराग तरे या. मिस्टर 19, ही चर्चा होणार आहे. मिस्टर 19 चिराग तरे. तदनंतर वेदांत पाटील, चला या वेदांत पाटील. चला भावेश आपण या. हर्षल पाटील. तदनंतर अनिकेत म्हात्रे आवा या. तदनंतर कृपांजे पाटील, वेदांशु पाटील, अभिजित पाटील, मोहित पाटील, जिताम पाटील, नक्ष पाटील. अजून कोण उपस्थित नाव घ्यायचं जर राहिलं असेल आपल्या इथे उपस्थित असाल तर आपण या. बंटी पाटील आपण देखील या. चला बंटी पाटील आपण देखील या. विनंती आहे सर्वांना, विनंती आहे. आमचे खास करून सर्वांचे लाडके हर्षल पाटील या. चला या या हर्षल या लवकर. चला वेळ घेऊ नका. बालदांडे एक्सप्रेस म्हणून नेहमी चर्चा राहिली. हर्षल पाटील मगाशी देखील नाव घेतलं. हर्षल पाटील या लवकर. विशाल वैती, त्यांना देखील मी विनंती करेन. अभि म्हात्रे, खास करून सर्वांची लाडकी अभि म्हात्रे या. भरपूर मेहनत केली आहे. यज्ञेश तरे, त्यांना देखील विनंती करेन आपण देखील या. यज्ञेश तरे, हितेश पाटील, भागेश तरे, निमेश, त्यांना देखील विनंती आपण देखील या. कारण की आपली संपूर्ण ही टीम एक वेगळी फॅमिली आहे. भरपूर मेहनत त्यांनी केली. क्या बात आहे. रॉयल एंट्री अभि म्हात्रेंनी केली आहे. चला अभि म्हात्रे काहीतरी बोलतील आपल्यासोबत. अभि म्हात्रे काय म्हणाल या स्पर्धेविषयी, कसं वाटतंय? ही स्पर्धा कंप्लीट झाली, यशस्वी देखील राहिली आहे, भरपूर मेहनत सर्वांनी केलं. काय म्हणाल या स्पर्धेविषयी? स्पर्धा खूप छान होती. फक्त मिस्टेक मिस्टेक मिस्टेकचा विषय काय नक्की? काय बोलू आता, जे बोलायचे ते आता सर्वांना माहिती आहे काय ते. थँक्यू सो मच, धन्यवाद. चला येस आपण सर्वांचा पुनश्च एकदा आभार व्यक्त करू. जयतेश येस नक्कीच राहिले होते. बायसेप डीजे देखील चांगला जिने प्ले केला दिवस आमच्या समवेत. थँक्यू सो मच. अंचित, चला सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. तदनंतर खास करून प्रथमतः आपण येस जे अंपायर्स त्यांचा आपण विशेष सन्मान करतोय या. जे अभि तांडील सर त्यांचा आपण जरूर करतो. अभि तांडील सर. वंचित पाटील जे संगीतकार आहेत, जे गीतकार आहेत, त्यांचा आपण मानसन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. आज सातपट्टी कलाकार आहे. संगीत तुम्ही ऐकलात, ऑर्केस्ट्रा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वंचित पाटील साठी. अंचित पाटील सुप्रसिद्ध असे गीतकार आहेत. चला थँक्यू सो मच.
येस बागेश या बागेश तरे दाणोटे या चर्चगेट भरपूर प्रसिद्ध त्यांनी मिळवली आहे. चला थँक्यू सो मच. आणि यस ज्यांनी 3 दिवस भरपूर मेहनत केली आहे अंपायर्स, खास करून आमचे जुगल सर या आपण जुगलजी तांडेल सर आणि अभि तांडेल सर दोन्ही मी अंपायरला विनंती करेन. त्यानंतर आमचे तरे सर, त्या तिन्ही ऑफिशियल अंपायर्सला आम्ही विनंती करू की आपण या मुख्य व्यासपीठावरती त्यांचा देखील मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. अविनाशजी तरे सर, अभि तांडेल सर आणि जुगल तांडेल सर या तिघांचं एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण, कारण की भरपूर मेहनत दिवस रात्र, कारण की ते उभे होते. अगदी डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपण ही स्पर्धा पाहिली आणि कामावर जात असताना पुन्हा एकदा मैदानावरती येणं, न झोप पूर्ण करणं आणि खास करून या क्रिकेटसाठी ते उपस्थित होणं एक मोठी गोष्ट आहे. आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तरे सर याचा आपण मान सन्मान करतोय मेडल, आणि त्याच दरम्यान एक सन्मान चिन्ह भूपेंद्रजी म्हात्रे साहेब यांची शुभाशा आपण देतोय. थँक्यू सो मच. त्यानंतर अभि तांडेल सर, नुकताच जशी कंप्लीट होईल स्पर्धा तसं इथूनच रवाना होणार आहेत. अरणाला इथे मोठी स्पर्धा तिथे देखील चालू आहे, तिथे देखील अंपायरिंगसाठी तुम्हाला पाहायला मिळतं, त्याचा देखील आपण मान सन्मान करतोय. थँक्यू सो मच. त्यानंतर खास करून जुगल तांडेल सरांचा आपण विशेष सन्मान करू, कारण की 3 दिवस पहिल्या दिवशी आपण पाहिलं जशी नाईट कंप्लीट झाली, कामावरती गेले आणि कामावरून येत असताना घरी न जाता पुन्हा एकदा मैदानावरती आले, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. त्यानंतर संपूर्ण युट्यूब लाईव्ह टीम, अर्थातच विश नेटवर्क या साहिल आणि त्यांचे दोन्ही कॅमेरामॅन आमचे राज निजाई असतील, त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर आज पहिल्या दिवसापासून साहिल पाटील जोडले गेलेत ऑपरेटर, आणि खरं तर राज निजाई कॅमेरामॅनच्या भूमिकेत होते, त्यांच्या समवेत आज साहिल पाटील. हार्दिक आरेकर ते देखील इकडे होते. या साहिल पाटील एकदा जोरदार झाल्या पाहिजेत. जरूर आठवणीत राहील ही स्पर्धा, प्रत्येक घरी गेल्यावरती अगदी दृश्य पाहिल्यावरती वेडा होईल या खरं आता या लाईव्हचं वाहिनीचं. थँक्यू सो मच साहिल पाटील, जरूर आभार व्यक्त करू आणि खास करून जरूर चर्चा होईल साहिल पाटीलची. त्यानंतर आपण जर पाहिला तर खरं आता डीजे आमचे डीजे जागृत, त्याचा देखील आपण आभार व्यक्त करूया. जे त्यांचे ऑपरेटर इथे उपस्थित आहेत त्यांचा देखील आपण मान सन्मान करतोय. मंदार येथे उपस्थित आहेत. चला या डीजे ऑपरेटिंग ते करत होते. चांगलं खरं आता साथ मात्र दिली या स्पर्धेसाठी, आमच्या आवाजाची देखील काळजी त्यांनी घेतली, त्याचा देखील आपण मान सन्मान करतोय. थँक्यू सो मच, धन्यवाद. तदनंतर आपण विशेष पारितोषिकाकडे जरूर वाढतोय. सर्वांचा पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. ज्यांचं नाव राहिलं असेल त्यांचं मनाचं अंतःकरणापासून आभार व्यक्त करू आणि दिलगिरी व्यक्त करतोय. इस साहिल आपण पुन्हा एकदा या, कारण की विश नेटवर्क लाईव्हचे प्रोपरायटर आहेत. एवढी मोठी स्पर्धा, त्याच्यामध्ये 2 कॅमेरे खरं अर्थानं त्यांच्या वतीनं खास करून या स्पर्धेसाठी मोफत देण्यात आले होते. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विश्वास पाटील सरांसाठी. प्रोपरायटर आहेत विश लाईव्हचे इव्हेंट्सचे, त्यामुळे त्यांचा देखील मान सन्मान आपण करतोय, कारण की प्रॉपर क्वालिटीचे त्यांची ओळख आहे आणि ते पूर्णपणे आम्हाला सर्वांना मिळाली आणि प्रत्येकाला मात्र मन जिंकलेत त्यांनी, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. तदनंतर आपण विशेष पारितोषिकाकडे वळतोय. चला येस आपण बेस्ट फिल्डर हे अवॉर्ड देतोय प्रथमतः, आणि त्याच्यासाठी आकर्षक आपण पाहतोय जरूर ट्रॉफी तिकडे पाहायला मिळेल, जी ट्रॉफी आपण घ्यायची आहे. बेस्ट फिल्डर या संपूर्ण स्पर्धेतील पालदांडे चषक 2026 मधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जातोय, आणि ते देण्यासाठी मी विनंती करेन जयंत म्हात्रे साहेब यांची शुभेच्छा आपण देतोय. बेस्ट फिल्डर हे अवॉर्ड, ज्यासाठी आकर्षक ट्रॉफी आहे ते आपण जरूर देतोय, आणि त्याच्यासाठी आपण पाहतोय खरं आता कैलासवासी प्रदीप शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ राजधानी बोट याच्या वतीनं ही ट्रॉफी आपण पाहतोय. बेस्ट फिल्डर हे अवॉर्ड देणार आहोत. मी विनंती करेन जयवंत म्हात्रे साहेब आपण आपल्या शुभेच्छा आपण देतोय. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट जातोय. संघ आहे टीम खारीबाव संघाचा. पार्शू ठरला या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. चला या पार्शू त्याला आपण देतोय बेस्ट फिल्डर हे अवॉर्ड. अभि म्हात्रेचे मामाचे
मामाचा मुलगा देखील आहे. त्याच दरम्यान विश्वाजी पाटील साहेब या आपण मुख्य व्यासपीठावरती. विनंती आहे राहताना बालदांडे गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष विश्वाजी पाटील साहेब, त्यांना मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती आनंदाने या. आणि सेल्फी टेलिकॉम इज अ प्रॉपरायटर वसंतजी गुप्ता साहेब, त्यांच्या वतीने एक स्मार्ट वॉच देखील आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पार्श्वसाठी. कार्यभाव संघाच्या वतीनं एस विश्वाजी पाटील साहेब इथे उपस्थित होतात, या आपलं मनपूर्वक स्वागत. तदनंतर आपण बेस्ट बॉलर या स्पर्धेतील आपण देतोय. त्यासाठी आपण जर पाहिलं तर आपल्या समोर बरेचसे नावं आले. त्याच्यामध्ये ज्यांनी गोलंदाजी करत असताना ज्या विकेट जरूर घेतल्या त्या आपण देण्यासाठी मी विनंती करेन. बेस्ट बॉलरचा किताब आपण देतोय. विश्वाजी पाटील साहेब यांच्या शुभांचा आपण देतोय बेस्ट बॉलरचा किताब. त्यासाठी देखील आपण पाहिलं तर कैलासवासी विठोबा बालाजी वैती यांच्या स्मरणार्थ वैशाली बोट म्हणून जरूर चर्चित राहिलेत. आमचे अमय वैती देखील तिकडे उपस्थित आहेत. आणि येस, बेस्ट बॉलर हे किताब जातोय या संपूर्ण स्पर्धेतील ज्यांनी 5 विकेट्स आपल्या नावावरती केल्यात. कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील? यामीन. या स्पर्धेतील बेस्ट बॉलर जातोय. संघ आहे टीम चित्रगंधा संघाचा प्रेषित टेवराय या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. प्रेषित या आपण 5 विकेट्स आपल्या नावावरती केल्यात. येस, आणि सेल्फी टेलिकॉम यांच्या वतीनं स्मार्ट वॉच देखील आहे, ते देखील आपण त्यांना देतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रेषित साठी, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. थँक्यू सो मच. प्रेषित, काय म्हणाल? राहताना उत्कृष्ट गोलंदाजी केली या संपूर्ण स्पर्धेतील, चांगला खेळ जरूर केला आणि या चॅम्पियन देखील आपला संघ ठरला. काय म्हणाल या स्पर्धेविषयी? स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर खूपच चांगली टुर्नामेंट होते. मेहुल दादा आणि बालदांडे संघ हे दरवर्षीप्रमाणे यंदाही खूप चांगले टुर्नामेंट ऑर्गनाईज केले आहे. कारण की तुम्ही 1 महिन्याबद्दल पहिले इकडे बघितलं असतं तर ही खेळायच्या लायकीची पण विकेट आणि आउटफील्ड नव्हती. त्यांनी भरपूर माती आणि विकेट तर सिमेंटचेच आहे. पण आउटफील्ड तर भरपूर बेकार होती. कारण की आमचा येण्याजाण्याचा रस्ता हा आम्ही रोज बघत असतो. त्यांच्या बालदांडे संघाने आणि मेहुलदादांनी भरपूर मेहनत केलेली आहे. कारण की ग्राउंड असा डेव्हलप करायला आणि पूर्ण गावात ही बेस्ट टुर्नामेंट असते आमच्या गावातली. खेळायला मजा येते इथे. थँक्यू सो मच. चांगलं खेळताना त्यांनी स्पेस जरूर दिलेला आहे. कारण की जे काही पास्ट तुम्ही पाहिलं या मैदानाचं आणि आता प्रेझेंट काय आहे ते सर्व काही सांगितलं एकंदरच. त्याचा सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू. आणि तदनंतर आपण खेळताना बेस्ट बॅट्समनचा किताब आपण देतोय. त्यासाठी आपण पाहतोय खास करून कैलासवासी विठोबा बालाजी वैती यांच्या स्मरणार्थ सौजन्य वैशाली बोट, त्याचा प्रोपरायटर आमचे अमय वैती ते उपस्थित आहेत. त्यांच्या शुभाचे आपण देतोय. बेस्ट बॅट्समन हे किताब आपण जातोय. सिरीजसाठी देखील त्याचं नाव घेण्यात आलं, परंतु काही पॉईंटसाठी तो मागे राहिला आणि बेस्ट बॅट्समनसाठी आपण पाहतोय ही ट्रॉफी आपण देतोय. आणि संघ आहे बेस्ट बॅट्समनचा किताबसाठी. कोण असेल बेस्ट बॅट्समन? एनी गेसेस? कोण असेल? संजय मुरबे संघाचा निर्भय ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, ज्यांनी 43 धावा आपल्या बॅटमधून कुठल्या आणि या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन हे किताब आपण त्याला देतोय. संजय मुरबे टीमचा निर्भय ठरला या संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आणि येस, सेल्फी टेलिकॉम यांच्या वतीनं आपण पाहतोय जे स्मार्ट वॉच वसंत गुप्ता सर त्यांच्या वतीनं आपण पाहतोय पुरस्कृत करण्यात आलंय. आणि ती वैशाली बोट याच्या वतीनं आपण पाहतोय ट्रॉफी. एकदा जोरदार टाळ्या निर्भयसाठी झाल्या पाहिजेत. भरपूर चर्चेत निर्भय देखील राहिला. मुरबे संघ म्हटलं तर भरपूर मोठा संघ म्हणून त्या संघाकडे देखील पाहिलं जातं. काय म्हणाल? निर्भय जाऊ नका. निर्भय चला, हरकत नाही. निर्भय असं बोलत नाही, परंतु त्याची बॅट मात्र बोलत असते. आपण आता ट्रॉफीज कडे जर वळतोय जिथे हर्षल आपण या मुख्य व्यासपीठावरती. हर्षल, चला हर्षल या आपण. मिनेश देखील इथे उपस्थित होतात. त्यांना देखील आपण मान सन्मानित करू, कारण की भरपूर मेहनत त्यांनी देखील केली आहे.
अगदी ही संपूर्ण फॅमिली भरपूर मोठी आहे. बालदांडे क्रिकेट क्लब म्हटलं तर सातत्याने चर्चा राहिली आहे. चित्रगंधा संघाचा चैतन्य पागदरे आपण देखील या, आपण देखील मान सन्मान करण्यात येईल या स्पर्धेच्या माध्यमातून. चैतन्य पागदरे आपण देखील यायचं विनंती आहे चित्रगंधा संघाचे. आय थिंक तो नाही आहे, परंतु त्यांचे देखील आभार व्यक्त करू. तदनंतर आपण खास करून विशेष 2 सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर करणार आहोत. कारण की या स्पर्धेसाठी ज्यांनी अफाट मेहनत तर केली प्रत्येक आपल्या टीमनं, परंतु ज्यांनी अगदी त्यांच्या स्वप्नातून ही स्पर्धा साकार झाली आणि अगदी अतूट मेहनत आणि अमूल्य वेळ त्यांनी दिला आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी मोलाचं योगदान ज्यांनी दिलंय, अर्थातच यंग डॅशिंग डायनामिक आमचे संकेत पाटील यांचा विशेष भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण की नेहमी सातत्याने पाठबळ त्यांचं असं संपूर्ण युवा पिढीसाठी आणि अगदी कार्यकुशल असं व्यक्तिमत्व आहे आणि समाजसेवक आणि नामांकित उद्योजक युवा नेतृत्व म्हणून नेहमी संकेत पाटील यांची ओळख राहिली. त्यांचा मान सन्मान आपण इथे जरूर करतोय. 4747 हे ब्रँड आहे आणि सातत्याने पालघरमध्ये चर्चा राहिली आहे. थँक्यू सो मच, धन्यवाद. तदनंतर अजून एक विशेष सन्मान नेहमी सातत्याने आपण पाहिलं तर सामाजिक क्षेत्र असू दे, क्रीडा क्षेत्र असू दे आणि शैक्षणिक क्षेत्र असू दे, अव्वल दर्जाचं असं व्यक्तिमत्व, सर्वांना नेहमी सातत्याने त्यांचं पाठबळ असतं आणि अगदी प्रोत्साहन वाढवण्याचं ते काम करत असतात. प्रत्येक युवकांना ते नेहमीच सातत्याने मदत ते करण्याचं काम करत असतात. तुम्ही पुढे जा, आम्ही आहेत सोबत मागे. आणि असे आमचे भूपेंद्रजी म्हात्रे साहेब, त्यांचा देखील मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. माईचे आपुलकीची शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाईल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याच दरम्यान आपण पाहतो एक सन्मान चिन्ह आपण देऊन त्यांना जरूर सन्मानित करतोय. आमचे दत्ता पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचे शुभाचे आपण त्यांचा मान सन्मान इथे करतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. भूपेंद्रजी म्हात्रे साहेब यांचा मान सन्मान, भव्य सन्मान, विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. कारण की आपलं हक्काचं असं व्यक्तिमत्व आहे, सातत्याने कधी नाराज करत नाही, नेहमी सातत्यानं पाठबळ असतो त्यांचा आणि त्यांचा देखील मान सन्मान आपण करतोय. थँक्यू सो मच, धन्यवाद, आभार व्यक्त करू. हितेश पाटील आपण कुठे असेल तर या विनंती, आपला देखील मान सन्मान होणं गरजेचं आहे. तन्मय म्हात्रे, जिथे सिनियर तन्मय म्हात्रे आपण देखील या. तदनंतर जयंतजी म्हात्रे साहेब यांचा देखील आपण मान सन्मान करतोय. या साहेब आपला देखील मान सन्मान स्वीकारण्यासाठी मी विनंती करेन. संकेतजी पाटील यांचे शुभाचे आपण जयंतजी म्हात्रे साहेब यांचा मान सन्मान आपण करतोय. नेहमी सातत्याने त्यांची देखील मदत आम्ही पहिल्या दिवसापासून पाहतोय. अगदी ग्राउंडचं ते पूर्णपणे रूपरेषा पाहत असतात नेहमी की असं पाहिजे आणि सर्व काही लक्ष त्यांचं देखील असतं. त्यांचा देखील आम्ही मान सन्मान आपण जरूर करतोय. थँक्यू सो मच, धन्यवाद, आभार व्यक्त करू. खरं आता जणी आपण पाहतोय जे सन्मान चिन्ह पुरस्कृत करण्यात आलं होतं. खरं आता आपण जे पाहतोय ट्रॉफी कैलासवासी दशरथ बाबूराव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ जितेंद्र म्हात्रे व मनोज म्हात्रे यांच्याकडून ते सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांचं देखील आपण मान सन्मान करतोय. तन्मय म्हात्रे इथे नाही आहेत, परंतु त्यांचा मान सन्मान स्वीकारण्यासाठी मी विनंती करेन. या भागेश तरे त्यांचा आपण त्यांच्या खरं आता त्यांचा बिलीफ मध्ये ते इथे नाही आहेत, परंतु इथे जरूर पाहायला मिळेल. भागेश तरे यांचा आपण मान सन्मान करतोय. थँक्यू सो मच, धन्यवाद. येस, आमचे श्रीकांत ज्यांनी पाणी भरपूर या संपूर्ण मैदानाला बांधलं आणि भरपूर मेहनत त्यांनी केली आहे, त्यामुळे श्रीकांतजी यांचा देखील आपण मान सन्मान करतोय. श्रीकांतजी आपण या. श्रीकांतजी आपण इथे असाल तर या, विनंती आहे. जे टेम्पो घेऊन पूर्णपणे भरपूर मेहनत दिवस रात्र जे देखील फेऱ्या मारत होत्या, श्रीकांतजी आपला देखील मान सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या. चला, त्यांच्या बीएफ मध्ये त्यांचे मामा इथे उपस्थित आहेत, त्यामुळे त्यांचा आपण मान सन्मान इथे ते स्वीकारतात. थँक्यू सो मच, धन्यवाद, आभार व्यक्त करू आणि सर्वांचा पुन्हा एकदा आम्ही मनाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच. ज्युनियर तन्मय म्हात्रे विशेष सन्मान आपण करतोय, ज्यांनी या लकी ड्रॉ साठी जे केपी सेंटर चे प्रॉपर रायटर आहेत त्याचा आपण मान सन्मान सुरू करतोय.
कोणाची वाट पाहताय? तो आलाय आणि आज साड्या घेऊन आलाय. केपी सेंटरचे प्रोपरायटर ओनर आहेत. थँक्यू सो मच. सर्वांचा मी आभार व्यक्त करतोय. चला डीजे जागृत यांचा देखील आपण मानसन्मान करतोय. या डीजे जागृत यांचा देखील आपण मानसन्मान करूयात. चला इथे डीजे जागृत नाहीयेत परंतु आम्ही त्यांच्या बिहाफ मध्ये आय थिंक मंदार मंदार या मंदार तिकडे लांबून एन्जॉय करतात ते दमलेत वाटतं. थँक्यू सो मच. तदनंतर यस आमचे दत्ताजी पाटील साहेब त्यांचा देखील आपण मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मेहुलजी पाटील यांची पिताश्री आहेत आणि त्यांचा देखील मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्यांना देखील आवर्जून या क्रिकेटवरती अत्यंत प्रेम आहे. त्यामुळे या कुठल्याही प्रकारचा आपण पाहतोय मेहुल दादा अडवत नाही. नेहमी सातत्याने त्यांची साथ नेहमी कायम त्यांच्या मागे असते. त्यांचा आशीर्वाद नेहमी सातत्याने कायम असतो. म्हणून आज मेहुल दादा आज या स्टेजवरती आहेत. थँक्यू सो मच दत्ता पाटील साहेब. आपला देखील आम्ही आभार व्यक्त करू. आणि यस विशेष भव्य सन्मान आपण जरूर या मुख्य व्यासपीठावरती करतोय. खास करून आवर्जून मेहुलजी पाटील मेहुल दत्ता पाटील यांचा मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. विशेष भव्य सन्मान कारण की असा चेहरा नेहमी सातत्याने हसमुख चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय. वामिका स्टारचे प्रॉपरायटर आणि आज हे नाव पालघरमध्ये मर्यादित नाही अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय. आणि आज आपण जर पाहिलं तर संपूर्ण दोस्ती दुनियातील राजा माणूस आणि आज मित्र परिवार इतका मोठा आहे साम्राज्य त्यांनी निर्माण केलं असे मेहुलजी पाटील त्यांचा देखील आपण मान सन्मान करतोय. थँक्यू सो मच. धन्यवाद. तदनंतर आपण मॅन ऑफ द सिरीज आपण मागे ठेवतोय. चला पाचवा आपण पारितोषिक प्रथमतः देतोय. हॅलो. ज्यांनी खरोखर आपल्या स्पर्धेत 3 दिवस मेहनत घेतली असे आपले लाडके कमेंट्री अनुज मुरदादा ह्यांचं सुद्धा बालदाडे चषका करून हार्दिक हार्दिक स्वागत. बदलापूर आले दादा फेमस डायलॉग तो आलाय. थँक्यू. चला यामीन बाई या आपला देखील मान सन्मान आपण करतोय. आलाय आलाय आला डुलत आलाय. क्या बोलते बालदांडे की पब्लिक मिस्टेक. असं वाटतं आज यामीन बाई जंगले तारवल्यात. चला यामीन बाई आलाय. क्या बात आहे. तसा देखील मान सन्मान आपण करतोय. थँक्यू सो मच यामीन बाई डॅशिंग डायनामिक सबसे कातिल यामीन बाई. चला थँक्यू सो मच. धन्यवाद. चला आपण लगेच पुढच्या पारितोषिकडे वळतोय. 5व्या क्रमांकाचा पारितोषिक आपण देतोय. सर्वांचा पुनश्च एकदा आम्ही आभार व्यक्त करू. ज्यांचं काही नाव राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतोय. हितेजी पाटील त्यांचं देखील कुठेतरी कमतरता जाणून येते. हितेजी पाटील असाल तर या त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. चला यस आपण 5वे पारितोषिक जरूर देतोय. त्यासाठी आकर्षक ट्रॉफी आहे. कैलासवासी लीला नारायण मात्रे यांच्या स्मरणार्थ श्री भूपेंद्र नारायण मात्रे यांच्याकडून जी चमचमणारी ट्रॉफी आहे ती आपण देण्यासाठी इन्व्हाइट करू. मी विनंती करेन जयेंद्रजी मात्रे या आपण या. जयंतजी मात्रे साहेब आपल्या शुभाचे आपण देतोय 5वे क्रमांक. आणि जे 5वा क्रमांक जातोय टीम तुफानपाडा संघ. भरपूर चांगला खेळ या संपूर्ण तुफानपाडा संघाचा राहिला. या संपूर्ण तुफानपाडा संघ तुफान अगदी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केला. भावेश या आपण लवकर. भावेश सुर्वे आणि टीम तुम्हाला पाहायला मिळेल जिथे सातत्याने भावेशची चर्चा राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. चला या लगेच दादा बघा वेळ घेऊ नका कारण की मान्यवर उपस्थित आहे. बघा भावेश आपण मोठे खेळाडू आहेत. चला 4र्थ क्रमांक आपण देतोय. मेहुल दादा म्हणतात की आता 4र्थ क्रमांक आपण देऊयात. साई गणेश सातपटी बी जयवंत मात्रे साहेब आपण आपल्या शुभाचे आपण देतोय 4र्थ क्रमांकाचं पारितोषिक. जिथे कैलासवासी नारायण दाजी मात्रे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय भूपेंद्र नारायण मात्रे यांच्याकडून 4र्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण देतोय. आणि संघ आहे टीम साई गणेश सातपटी बी. या
साई गणेश सातपाटी बी, उदय भाऊ इथे आलेले आहेत. कोणाची वाट पाहताय? उदय भाई आलाय. साई गणेश सातपाटी बीचे ओनर आहेत, प्रोप्रायटर. चला फिफ्थ प्राइज जेवण भाई आपण तिथे थांबायचंय. या चला तुफान पाडा आपण या, भरपूर वेळ तुम्ही घेतलात. फिफ्थ प्लेस आपण जरूर देतो तुफान पाडाला. चांगला खेळ केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये, त्यांचा जरूर आपण टीमचा सत्कार इथे जरूर करतोय. थँक्यू सो मच, धन्यवाद. तदनंतर तृतीय पारितोषिक आपण जरूर देतोय, जिथे आकर्षक ट्रॉफी आपण देऊन त्यांना सन्मानित करतोय. ती देखील आपण जर पाहिला तर जरूर पुरस्कृत करण्यात आली आहे. जरूर पाहायला मिळेल कैलासवासी गणपत बाळा पाटील यांच्या स्मरणार्थ श्री उत्कर्ष उमेश पाटील यांचकडून आमचे पाशाबाई, या पाशाबाई उत्कर्ष पाटील याच्या शुभाशय आपण देतो. आणि थर्ड प्लेस जातो या स्पर्धेतील टीम खारीबा ए संघ. खारीबा ए संघ या आपण. चला खारीबाव ए संघ. खारीबाव ए संघ, थँक्यू सो मच, धन्यवाद. ओके खारीबाव संघ एक मिनिट, एक कोणीतरी या प्रतिनिधी. दक्ष, दक्ष या, दक्ष ट्रॉफी घेऊन जाणार. ध्रुव, ध्रुव आपण देखील चला. चला दक्ष या. मोठं स्पर्धा खारीबाव ए संघ देखील खेळत असतो. काय म्हणाल आज या स्पर्धेविषयी, काय सांगाल, कसं वाटलंय संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळत असताना? खूप चांगली बनवली आहे स्पर्धा ही. म्हणजे सातपाडीमध्ये तर मानल्या पाहिजे की वर्ल्ड कप आहे हा. क्या बात आहे, चांगलं अगदी सांगितलं, वर्ल्ड कप आहे आणि नेहमी सातत्याने चर्चा होईल सातपाटी याची. पण जाऊ शकता, अजून काय बोलायचं असेल तर बोलू शकता. थँक्यू सो मच. आणि एक विशेष सन्मान आपण जरूर करतोय, कारण आता भरपूर मेहनत सर्वांना आज 3 दिवस आपण एन्जॉय केलं, तर आता त्यांचा मान सन्मान आपण करतोय. मारीबाय यांचा आपण मान सन्मान करतोय. कोणाची वाट पाहताय? तो आलाय. या मारी, चाय मध्ये बिस्किट खारी आणि पालघर मध्ये आमचे मारी. या मारीबाय, कोणाची वाट पाहताय? तो आलाय. मारीबाय काय म्हणाल या स्पर्धेविषयी? काही नाही, बरं वाटलंय. थँक्यू सो मच, धन्यवाद, थँक्यू. आणि आता नंतर द्वितीय पारितोषिक आपण देतोय. द्वितीय पारितोषिक त्याच्यासाठी आपण जर पाहिलं, यज्ञेश सरे मगाशी आपण नाव घेतलं होतं, यज्ञेश सरे कुठेतरी मिसिंग होतं आय थिंक. या यज्ञेश सरे, यज्ञेश सरे आपण लवकर या. दगडी चाळ म्हटलं तर सातत्यानं यज्ञेश सरेची ओळख राहिली आहे, दगडी चाळ. या क्या बोलते बालदंडे की पब्लिक, मिस्टिक मिस्टिक मिस्टिक, ही चर्चा राहील या संपूर्ण पालघर मध्ये. यस इंग्लिश, यश मात्रे आपण कुठे असाल तर या. चला यश तिकडे नाही आहेत. कामेश आहेत का? कामेश तिकडे, कामेश पण नाही आहेत, आय थिंक नाश्ता आणायला गेलेत ते. चला आपण ते पारितोषिक जरूर देतोय. रनरअप संघ त्याच्यासाठी स्वर्गीय लीला नारायण मात्रे यांच्या स्मरणार्थ श्री भूपेंद्र नारायण मात्रे यांच्याकडून द्वितीय पारितोषिक आपण जरूर देतोय. परंतु त्याच्या अगोदर भावेश यांचा देखील मानसन्मान आपण करतोय मुख्य व्यासपीठावरती. या भावेश आपण मानसन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थित व्हा, त्यांचा देखील आपण मानसन्मान करतोय. थँक्यू सो मच, धन्यवाद. यस द्वितीय पारितोषिक आपण देऊयात. भूपेंद्र मात्रे साहेब यांच्या वतीने तुम्हाला पाहायला मिळेल स्वर्गीय लीला नारायण मात्रे यांच्या स्मरणार्थ श्री भूपेंद्र नारायण मात्रे यांच्याकडून तुम्हाला पाहायला जरूर मिळेल. चला या संघ आपण पाहतोय
संजय मुरबे संघ, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या संघासाठी भरपूर मेहनत या टीमने देखील केली आहे. अगदी अत्यंत चांगला खेळ इथे देखील केलाय आणि या त्यांचा देखील आपण मानसन्मान करतोय. चला यस, संजय मुरबे टीमचे इथे दोन्ही प्लेयर्स आपल्या समवेत आहेत आणि जरूर त्यांना देखील विचारू की या स्पर्धेविषयी. चला दादा, मी विनंती करेन की या स्पर्धेविषयी सांगा. चला यस, प्रथमतः आपण देतोय मॅन ऑफ दी सिरीज पारितोषिक. सायकल चला वर घ्या. चला सायकल मिळून दादा ती वर येऊ दे आता, कारण की सायकल 3 दिवस वाट पाहत होती की या सायकल वरती कोण बसणार आहे. आकर्षक सायकल तुम्हाला पाहायला मिळेल आणि मारुती सिरीज ट्रॉफी, आकर्षक चषक, तदनंतर SG बॅट, अर्थातच आमचे सातकजी गावंड याच्या पत्तीने तुम्हाला पाहायला मिळेल ते SG बॅटचे ओनर आहेत. SG बॅटचं त्यांच्या वतीनं ही बॅट आणि आकर्षक ट्रॉफी तुम्हाला जी पाहायला मिळणार आहे ती खास करून तुम्हाला पाहायला मिळेल कैलासवासी प्रदीप शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य राजधानी बोट यांच्या वतीनं आहे. आणि मॅन ऑफ दी सिरीजची सायकल जाते आता पाहायला मिळेल, जिथे अगदी संपूर्ण या 3 दिवसामध्ये लाजवाब अफलातून कामगिरी केली. कोण असेल बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आपण सांगू, परंतु मिळेल तर कोणाच्या हातचं द्यायचं आहे. चला या भूपेंद्रजी म्हात्रे साहेब आपण या, विश्वाजी पाटील साहेब आपण देखील या. चला, कारण की 3 बक्षीस आहेत, आपण जरूर त्यांच्या मान्यवरांच्या शुभाशय देऊया. सनी पाटील आपण देखील या. चला 3 बक्षीस आहे, एक मान्यवरांनी सायकल द्या, एकाने बॅट द्या आणि एक मान्यवरांनी ट्रॉफी द्या. तिघांनी आपण इन्व्हाइट करूयात. आणि या संपूर्ण स्पर्धेतील जेनी बॅटिंग करत असताना 62 धावा बनवल्या, गोलंदाजी करत असताना 2 विकेट्स घेतल्या, अर्थातच संजय मुरबे संघाचा नसून तुफानपाडा संघाचा तुफान ज्यांनी मचवलाय. मुंबईमध्ये मन्या सुर्वे आणि पालघरमध्ये भावेश सुर्वे ठरला या स्पर्धेतील मॅन ऑफ दी सिरीज. कोणाची वाट पाहताय? तो आलाय, भावेश सुर्वे त्याचं नाव आहे. अखंड एकटा पट्ट्या लढलाय, हाती तोफ तलवार है, फौज तो तेरी सारी है, अकेला भावेश सुर्वे सब पे भारी है. त्यांनी सांगून दिलं, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत भावेश सुर्वे साठी, ज्यांनी 62 धावा कुठल्या आणि 2 विकेट्स आपल्या नावावरती केल्या. आकर्षक सायकल तुम्हाला पाहायला मिळेल जिथे आणि आकर्षक बॅट SG बॅट यांच्या वतीनं. तदनंतर आपण पाहिलं तर ट्रॉफी. भावेश सुर्वे, थोडीशी चर्चा भावेश सोबत जरूर आपण करणार आहोत. चला या भावेश. चला भावेश, काय म्हणाल आज खरं आता मारुती सिरीज मानकरी ठरल्यात. अगदी लाजवाब खेळ इथे भावेशने मात्र केलाय. भावेशसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरंच लाजवाब बॅटिंग एका दिवसामध्ये खरं आता विक्रम त्यांनी घडवलाय बॅटिंग करत असताना. भावेश कुठे जाऊ नका, थोडीशी चर्चा भावेश सोबत जरूर करू. फर्स्ट ऑफ ऑल तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा, नेक्स्ट मार्क साठी शुभेच्छा असतीलच. भावेश काय म्हणशील, ही स्पर्धा खेळत असताना मनामध्ये काय होतं? संघ 5व्या क्रमांकावरती यायला हरकत नाही, हार जीत होत असते, परंतु या स्पर्धेविषयी काय म्हणाल? प्रथमतः स्पर्धा तर खूप चांगलीच असते आणि इकडे खेळायला आम्ही फर्स्ट टाइम खेळलो इकडे आणि 5वा क्रमांक घेतला. आणि माझ्या टीमचं सांगायला गेलं तर 16 वर्ष मी संघर्ष करत होतो ट्रॉफीसाठी आणि तो पूर्ण झाला. आज खरं आता डोळे सर्व काही सांगून जातात, डोळ्याचे आसरे काही सांगून जातात, अंगावरती काटा आला आणि अगदी या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. संपूर्ण श्रेय तो या टीमला देतोय, कारण की 16 वर्ष त्यांनी संघर्ष केला, आज मात्र ते फळ मिळालंय. खरंच एकदा तुफानपाडा टीमसाठी आणि भावेशसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. वा, पुढच्या भरपूर साऱ्या मॅचेससाठी तुला शुभेच्छा असतील. वेल प्लेड. आणि सायकल नक्कीच आज तुफानपाडामध्ये घेऊन जाणार आहे, तो आज चालवत थेट घेऊन जायचे भावेश. चला 10 प्लेयर आपण या जे चॅम्पियन संघ ठरलेत, अर्थातच प्रथमतः आपण त्यांना देऊया मेडल देखील आणि या ट्रॉफी देखील देणार आहोत. या संपूर्ण स्पर्धेतील
चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरलाय. बालदांडे चषक 2026 चा मानकरी चित्रगंधा ए संघ ठरला या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. या संपूर्ण टीमला आपण आमंत्रित करूया. चला 10 प्लेयर्स त्यांना आपण जरूर मेडल देखील देतोय. 2026 चे मानकरी हे चॅम्पियन ट्रॉफी चित्रगंधा ए आपल्या नावावरती करते. टायटल टॅग त्यांनी मिळवलाय. बालदांडे चषक 2026 हे थरार आणि त्याच्यामध्ये चॅम्पियन. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत संपूर्ण टीमसाठी. लाजवाब खेळ इथे मात्र केलाय जरूर. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. क्या बात आहे. भरपूर सारे शुभेच्छा असतील आणि चॅम्पियन टीम त्याचं कॅप्टन त्यांच्यासोबत थोडीशी आपण चर्चा जरूर करूयात. विजय असो. चला चित्रगंधा ए संघ आपण इथे थांबा. थोडीशी चर्चा आपण जरूर करूयात. चला चित्रगंधा संघाचे इथे खेळाडू आपले आहेत. या चला कपिल या आपण. जे आपले मेंबर आहेत एक काय म्हणाल, आज खेळत असताना संघ जिंकला, चॅम्पियन ठरलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये, कसं वाटतंय, काय फिलिंग आहे? प्रथमतः मी बालदांडे संघाचं खूप अभिनंदन करतो की त्यांनी खूपच सुंदर अशी स्पर्धा या संपूर्ण सातपाटीवासी आणि पंचक्रोशीतील गावांसाठी आयोजित केली होती. आणि या संपूर्ण स्पर्धेचं श्रेय मी एकट्या मेहुलला न देता पूर्ण बालदांडेच्या टीमला देतो, कारण त्यांनी खूपच खरोखर मेहनत करून ना हा सुसज्ज असा ग्राउंड बनवला आणि सगळ्या खेळाडूंना इकडे खेळण्याची संधी दिलेली आहे. आणि या स्पर्धेमध्ये मला वाटतं आय थिंक 38 संघांनी भाग घेतला, वाटतं 40 संघांनी भाग घेतला. आणि 40 संघामधून माझा संघ ज्या वेळेला अंतिम विजेतेपद पटकावतो त्यावेळेला आम्हाला सगळ्या चित्रगंधाच्या खेळाडूंना, या ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्या खेळाडूंना या संघाचा अभिमान आहे. आणि यापुढे सुद्धा अशीच चांगली कामगिरी करून आमचा संघ नावलौकिकाला येईल याची मी आमच्या सगळ्या खेळाडूंच्या वतीने ग्वाही देतो. थँक्यू सो मच. भरपूर सारे शुभेच्छा असतील आणि सर्वांचा पुन्हा एकदा आम्ही जरूर आभार व्यक्त करू. आणि अर्सू देखील आमच्या समेत जोडले गेलेत. काय म्हणाल, एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याची ओळख राहील. आज काय म्हणशील, एवढं मोठं स्वप्न प्रत्येकाचं असतं की या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरायचं, काय म्हणशील त्याबद्दल? मी खरोखरच दांडेपाडा सर्व पोरांना बोलेन की बालदांडे चषक हा एकदम सर्वात जास्त बेस्ट आहे. आणि आम्हाला खेळायला एवढे बरं वाटलं की ही टुर्नामेंटची भरपूर आम्ही पण वाट बघितली, कारण की ही टुर्नामेंट आम्हाला फायनल मारायचीच होती. कारण की भरपूर आता यावर्षी पण आम्ही बाहेर संघ खेळला, आमचा साई गणेश संघ, तेव्हा पण आम्हाला बरं नाही वाटलं. तेवढा ही टुर्नामेंट जिंकून फायनल मारलं हे एवढं बरं वाटलं की आम्हाला हा स्वप्न होता की ही फायनल मारायचीच आहे आम्हाला, कारण की ही फायनल मारायचीच होती. आमचा ड्रीम एकदम कंप्लीट झालेला होता.
न सर्व पोरांना एकत्र बोलेन की असंच पोरं सर्व एकत्र या, तुमचा सपोर्ट असू दे. आम्ही खरोखरच आपल्या टीमचं आम्ही नाव करू. थँक्यू सो मच. सर्व काही पाठ करूनच आलेले. चला हरकत नाही आहे. आणि यस ही संपूर्ण स्पर्धा आपण कंप्लीट केलेली आहे सक्सेसफुली. सर्वांचं पुनश्च एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि संपूर्ण बालदांडे क्रिकेट क्लबचं जरूर आभार व्यक्त करू. खास करून संपूर्ण आमचे फॅमिली आज वेगळी बिल्ड केली आणि भेटूया पुढच्या वर्षामध्ये पुनश्च एकदा याच दिवसामध्ये धूमधडाक्यात पुनश्च एकदा या बेटीला स्पर्धा येणार आहे. आणि शेवटचं आपण नेहमीच चर्चा राहिली या डायलॉगची, पुनश्च एकदा या डायलॉगने एंड करूया आपण. काय बोलते बालदांडे पब्लिक? मिस्टेक मिस्टेक मिस्टेक. आणि कोणाची वाट पाहताय? तो आलाय आणि मॅच संपली आहे असं मी जाहीर करतो. ही स्पर्धा संपन्न झाली. सर्वांचा आभार. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू सो मच. धन्यवाद.